माझी नदी माझी जबाबदारी या अभियानांतर्गत मोरणा नदी स्वच्छतेच्या उपक्रमाला अकोल्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे। चौथ्या दिवशीही विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही मोहीम वेग घेताना दिसत आहे। मोरणा नदीच्या गणेश घाट इथं सुरू असलेल्या जलकुंभी निर्मूलन आणि स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी वर्षा मीणा, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी देखील काही वेळ सहभाग घेतला। यावेळी त्यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याकडून अभियानाची माहिती घेतली। तर या मोहिमेवर त्यांनी समाधान व्यक्त केलं। आज अकोला शहराच्या आमची जी धरोहर आहे मोरणा नदीचा आजचा साफसफाई अभियानचा तिसरा दिवस आहे। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त आम्हाला हा सप्ताह करायचा आहे। ही नदी पूर्ण 10 किलोमीटरपर्यंत साफ होईपर्यंत हे अभियान आम्ही करणार आहे। आज या अभियानामध्ये आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, आपले शहराचे एसपी साहेब, आयुक्त साहेब यांनीसुद्धा भेट दिली आणि अकोला शहराच्या जनतेचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याबद्दल मी शहराच्या जनतेचे आभार मानतो आणि या कामामध्ये जे मजूर काम करून राहिले त्यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि या शहरामधील जनतेला विनंती करतो की आपण या योजनेमध्ये सहभागी व्हा। आपले अकोला शहरामध्ये जो मोरणा नदी आहे तिथे आज स्वच्छताचा कार्यक्रम चालू आहे। ये आवश्यक नक्की आहे कारण ये नॅचरली वीड ग्रो होतात। अशाने वन टाईम नाही करावं लागतं। हे मला वाटतं की वर्षात 2 वेळी करावाच लागेल। बट आता मॉन्सून येणार आहे त्याच्या अगोदर जरी साफ केला तो आता जो मॉन्सूनमध्ये आपले पाणीचा फ्लो जेव्हा वाढेल तो अजून हा क्लिअर होणार आहे। पण हा जो उपक्रम घेतला आहे याच्यासाठी सगळ्यांचे सहयोगमुळे झालेला आहे। जे अकोला महानगरपालिका व भाजपचे इतर पदाधिकारी कार्यकर्ता हजर आहे। मोरणा नदी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी त्यांनी खूप छान उपक्रम सुरू केलेला आहे। भरपूर मात्रामध्ये इथे कार्यकर्ता व सामान्य माणूस, सामान्य नागरिक उपस्थित आहे आणि मदत करत आहे, प्रोत्साहन देत आहे। जे लोक आतमध्ये जाऊन क्लीन करत आहे आपले जलकुंभीला, तर मी सर्वांना शुभेच्छा देतो। खूप गरजेचं आहे। आपली जे एक नदी आहे, आपली एक ओळख आहे जिल्ह्याची, तर ते स्वच्छ झाली पाहिजे, अविरल झाली पाहिजे आणि सुंदर एक झाली पाहिजे।